ठरलं तर मग मालिकेमध्ये आता धडाधड एकावर एक असे ट्विस्ट येत आहेत ना प्रेक्षकांनो. प्रियाच्या विरोधात सायलीला पुरावा काय मिळाला आहे आणि इथूनच मालिकेची सगळी समीकरणं बदलली आहेत. तर होतं असं की अस्मितासाठी प्रतिमाने जे अँकलेट आणलेलं असतं त्यावरूनच सुमन काकूला सुगावा लागतो की तिला किडनॅप करण्यामध्ये नागराजची मदत करणारी प्रियाच होती. म्हणजे तसं ती कोड्यात बोलते पण सत्य सायलीला समजतं. आता प्रिया पैंजणामुळे जबरदस्त अडकली आहे. त्यातच अस्मिताला परत फोन करून सगळी माहिती जाणून घेत सचिनने धागेदोरे जुळवलेत. अस्मितावरती हल्ला करणारी दुसरी तिसरी कोणी नसून साक्षी शिखरेच आहे हे त्यालाही कळून चुकतंय आणि तो वेळीच सावधही झालाय. सायली अर्जुन गुपचूप प्रियावरती नजर ठेवून तिला गाफील ठेवून तिच्या विरोधात पुरावे गोळा करणार आहेत आणि महिपतची भेट घेऊन सुद्धा त्याने काही तोंड उघडलं नाही. पण शेवटी सायली अर्जुनने रमेशला बोलतं केलंय. स्वतः त्याने भर कोर्टात नागराजचं नाव घेतलंय. नागराज जबरदस्त अडकलाय या दलदलीत आणि इतका पिसाळलाय सायली अर्जुनवरती धावून येतो तो कोर्टाच्या बाहेर. पण तेव्हाच सायलीने सडेतोड उत्तर देऊन त्याची बोलतीच बंद केली. पण आता राहिला एक प्रश्न की या रमेशला नागराजच्या विरोधात अर्जुनने नेमकं बोलतं केलंय तरी कसं? पाहणार आहोत तेही आजच्या भागामध्ये, या आजच्या व्हिडिओमध्ये. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. बघूयात मग आजचा हा भाग. सायली अर्जुनच्या ॲनिव्हर्सरीची जय्यत तयारी झालेली तर असतेच. सर्वजण त्या दोघांची वाट पाहत असतात. चैतन्याचं अचानक लक्ष काय जातं आणि तो त्या दोघांनाही चिडवतो. ज्यांच्यासाठी आपण इतका सगळा घाट घातला आहे, ज्यांची आतुरतेने वाट बघतोय, ते दोघे तिथे बघा काय करतायत. चैतन्य जेव्हा त्या दोघांना हाक मारतो, हो मिस्टर अँड मिसेस सुभेदार, तेव्हा ते दोघेही सावध होतात. एकमेकांकडे पाहून हसायला लागतात. जेव्हा ते दोघेही खालती येतात, अख्ख्या घराने त्यांना घेराटा घातलेला असतो. हॅपी ॲनिव्हर्सरी म्हणत त्यांना विषयही करतात. त्यांच्यावरती कौतुकांचा टाळ्यांचा वर्षावही करतात. अर्जुन सायली दोघेही मनापासून घरातल्यांचे आभार मानतात की त्यांच्यासाठी या सगळ्यांनी इतका मोठा घाट घातला, इतकी छान अशी सजावट केली, त्यांना छान असं सरप्राईज दिलं. त्यानंतर विमल चैतन्य दोघेही त्यांच्यासाठी खुर्ची घेऊन येतात आणि कल्पना प्रतापला अंगठी मागते. प्रतापही अंगठी देतो. तेव्हा ती अंगठी तबकात ठेवून कल्पना सायली अर्जुन या दोघांचंही औक्षण करते. त्यांना तिलक लावून अक्षता टाकून त्यांचं औक्षण करते. दोघेही तिचे आशीर्वाद घेतात. त्यानंतर प्रतिमासुद्धा त्या दोघांचं औक्षण करते. सायली अर्जुन त्या दोघांचेही प्रतिमाचेही आशीर्वाद घेतात. त्यानंतर अस्मिता येते, तीसुद्धा त्या दोघांचं औक्षण करते आणि एक मोठी बहीण या नात्याने अर्जुन सायली दोघेही तिचे आशीर्वाद घेतात. त्यानंतर रविराज अचानकच विचारतात की मला ना एका केस संदर्भात खूप जास्त अशी क्युरिओसिटी आहे. म्हणजे मला जाणून घ्यायचं आहे की त्या केसचा नक्की निकाल लागला तरी काय. आता रविराजांचं हे कोड्यातलं बोलणं बाकीच्यांना जरी उमगलं नसलं तरी सायली अर्जुनला अचूक कळतं की ते कोणत्या केसबद्दल बोलत आहेत. तेव्हा रविराज सगळ्यांना सांगतात, सायली सुभेदार वर्सेस अर्जुन सुभेदार या दोघांची केस. या दोघांपैकी नक्की निकाल लागलाय तरी कोणाच्या बाजूने. तेव्हा अर्जुन म्हणतो की खरं तर उत्तर द्यायला आम्ही तयारच आहोत. अर्जुन सायलीने एका तराजूचा सुद्धा इंतजाम केलेला असतो. दोघेही त्या तराजूपाशी जातात. अर्जुन मनापासून सायलीची माफी मागतो आणि घरातली थोडीफार जी भांडी त्याने बाजूला आणून ठेवलेली असतात ती त्या तराजूमध्ये तोलतो. आय एम सॉरी बायको, मी तुमचं काम खूप सोपं समजलो, पण तुम्ही खरं तर मल्टीटास्कर आहात. हे घर, या घरातली माणसं दिवस रात्र एकत्र बांधून ठेवता तुम्ही. त्यानंतर अर्जुन पुन्हा थोडी भांडी त्या तराजूमध्ये तोलतो. तुम्ही एकाच वेळेला 10 कामं मॅनेज करता ना, म्हणूनच हे घर टिकून राहतं. त्यानंतर थोडी भांडी पुन्हा तराजूत तोलत तो म्हणतो की जर तुम्ही नसताना तर मी माझे काहीच कामं करू शकलो नसतो. त्यानंतर उरलेली सगळी भांडी पुन्हा त्या तराजूमध्ये ठेवत मनापासून सायलीची माफी मागतो
की मी फक्त माझ्या कामाला इम्पॉर्टंट समजलो. सॉरी फॉर दॅट. तेव्हा सायलीने सुद्धा तयारी केलेली असते. दोघांनाही एकमेकांची चूक उमगते. सायली म्हणते की चुकले तर मी पण आहे. तुमच्यासारखे अनेक पुरुष घराबाहेर पडून काम करतात. घराची, कुटुंबाची जबाबदारी पार पाडता. तुम्ही आपलं घर तर चालवत आहातच, पण तुमच्या ऑफिसमध्ये तुम्ही इतर कुटुंबाची मदतसुद्धा करता. त्यांना ऑफिसमध्ये कामावर ठेवून. आणि सायलीसुद्धा अर्जुनच्या कामाच्या फाईल तोलते. तुम्ही तुमच्या अशिलांना न्याय मिळवून देता. यामागे तुमचं शिक्षण, तुमचं कर्तृत्व आहे. परंतु तुमच्या या गोष्टींना मी खूप कमी लेखलं. पण आता कळतंय, उंबरठ्याच्या आत घर नांदतं आणि उंबरठ्याबाहेर कर्तृत्व गाजतं. आणि आता कळतंय की घराच्या उंबरठ्यासाठी हे दोन्ही तितकंच महत्त्वाचं आहे. आता सायलीने सगळ्या फाईल्स त्या तराजूमध्ये तोललेल्या असतात. आणि चमत्कार तो काय बघा, तराजू अगदी एकसारखा होतो. ना वर ना खाली. एकीकडेही वजन जास्तीचं झालेलं नसतं. म्हणूनच दोघांच्याही जबाबदारीची चूक उमगते. एकमेकांना त्यांनी कमी लेखलं होतं तर चुकीची जाणीव होते. अर्जुन घरातल्यांवरती हसत एक कटाक्ष टाकतो आणि सायलीला लाख मोलाचा सल्ला देतो. आजपासून आपण एक गोष्ट ठरवूया. घरातली एक बाजू आपण सांभाळली की दुसरी बॅलन्स राहते. सायली अर्जुन दोघेही एकत्र सांगतात की या केसचा निकाल हा लागतोय की दोघांचीही बाजू सांभाळणं तितकंही सोपं नाही आहे. आणि आम्ही आमची चूक सुधारू. आम्ही आता एकत्रच काम करू. तेव्हा सर्वच जण घरातले त्या दोघांवरती टाळ्यांचा, कौतुकांचा प्रचंड वर्षाव करतात. आता केसचा निकाल तर लागलेलाच असतो. मग जज साहेब बनवून चैतन्य घरातल्यांना निर्णय ऐकवतो. सारे गवाह हो, सारे सबूतों को मद्देनजर रखते हुए अदालत इस नतीजे पे पहुंची है, या दोघांचीही निर्दोष मुक्तता केली जावी. तेव्हा सर्वजण हसत टाळ्या वाजवतात. त्यावर प्रताप म्हणतो की आणि या दोघांच्याही हाती कायम लग्नाचीच बेडी यावी. तेव्हा सर्वजण हसायला लागतात. अस्मिता आठवण करून देते की चला मग आता केक कट करूयात. त्यानंतर सायली अर्जुन दोघेही एकत्र केक कट करतात. सर्वजण टाळ्या वाजवून पुन्हा त्यांना विश करतात. सुरुवातीला सायली अर्जुन एकमेकांना केक भरवतात. त्यानंतर घरातले सर्वजण एकत्रित येऊन आधी सायली अर्जुनला आणि त्यानंतर मग घरातले एकमेकांना केक भरवायला लागतात. एकंदरीतच काय, आता या केसचा निकाल तर चांगलाच लागला आहे. सोबतच सुभेदारांच्या घरात आनंदाचं वातावरण आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आता आपापली ड्युटी चालू झाली आहे सायली अर्जुनसाठी. सायली सकाळी सगळ्यांसाठी नाश्ता बनवत असते किचनमध्ये. तिने सगळ्यांसाठी चहा कॉफीही ठेवलेली असते. तेव्हा ती इतकी आनंदाने ते काम करत असते. विमलची तर तिच्यावरून नजरच हटत नाही. सायलीने आता सर्वांसाठी पोहे करायला घेतलेले असतात. विमल ते काम कौतुकाने पाहत असते. मुद्दामच सायलीला विचारते की सायलीताई, आज एवढं अचानक तुम्हाला हसू का फुटतंय? तेव्हा सायली सांगते की विमलताई, आज कित्येक दिवसांनी मी किचनमध्ये पाऊल टाकते आणि मध्यंतरी काळात ना मला खूप चुकल्यासारखं वाटत होतं. मुद्दाम विमल थट्टा करते. अच्छा, म्हणजे अर्जुन दादांचं काम तुम्हाला आवडत नव्हतं का? सायली म्हणते की तसं नाही आहे, पण विमलताई, ज्याचं काम त्यानेच करावं नाही का? इतक्यातच कल्पनासुद्धा धावत येते किचनकडे आणि ती म्हणते की अरे वा सायली, अगं जेव्हा तू पोह्यांना फोडणी टाकलीस ना इकडे, किचनमधला वास घमघमाट आमच्या रूमपर्यंत आला, तेव्हाच मला जाणवलं की नक्कीच सायलीने पोहे केले असणार आहेत. एकदम मस्त. सायली सांगते की हो, आता हे पोहे वाफरलेच आहेत, आता झालं आहे. त्यानंतर ती पोहे त्या दुसऱ्या भांड्यात काढून घेते. विमलला सांगते की सगळ्यांसाठी लिंबू पण घ्या. तेव्हा सर्वजण एकत्रित आलेले असतात. प्रताप तर इतकं खुश असतो. तो म्हणतो की अरे वा, मस्त घमघमाट सुटलाय. अस्मिता मुद्दामच आता अर्जुनला टोमणे मारते. बरं झाला सायली, तू पुन्हा स्वयंपाकाला लागलीस ते. नाहीतर इतके दिवस आम्हाला पानांमध्ये फक्त व्हिडिओजच बघायला मिळत होते रेसिपीचे. तेव्हा कल्पना दटावते, अस्मिता, अर्जुन काही इतकाही वाईट स्वयंपाक बनवत नव्हता आणि हल्ली तर तो हळूहळू शिकायला पण लागला होता. इतक्यातच अर्जुन येतो. तो सांगतो की चला, मला ऑफिसला उशीर होतोय.
सायली त्याला ओरडते की अजिबात नाही, आधी नाश्ता करून घ्या आणि मग जा. तेव्हा प्रताप म्हणतो की कल्पना, हे वाक्य ऐकलं ना मग आत्ता मला आपल्या घरात असल्यासारखं वाटतंय. तेव्हा सगळेच जण हसत असतात, खिदळत असतात. प्रताप मुद्दामच चेष्टा करतो. ओके चला, एक सांगू का कल्पना तुला, मला ना आज खूप आनंद झाला आहे, कारण इतक्या दिवसानंतर आपल्याला एकदम चविष्ट जेवण मिळणार. अर्जुने जी तपश्चर्या केली ना ती एकदम अशी फळाला आली आहे. तेव्हा सर्वजण इतके मोठमोठ्याने हसत असतात. अर्जुन म्हणतो की काय डॅड, मी इतकाही वाईट स्वयंपाक बनवत नव्हतो. अर्जुन अगदी लहान मुलांसारखा वागतो. काय डॅड, अहो किती मी शिकाय तर लागलो होतो ना, आणि त्यात मी चॉकलेट्स आणि केकसुद्धा बनवला माझ्या बायकोसाठी. तुम्ही सध्या ॲप्रिशिएटसुद्धा करत नाही आहात. तेव्हा अस्मिता टोमणे मारते की अर्जुन, तू बनवलेलं जेवण ना ॲप्रिशिएट करण्याजोगं सुद्धा नव्हतं. तेव्हा अर्जुन तिच्यासोबत वाद घालतो. हां, म्हणूनच तर गपागप खात होतीस ना. आता सायली वैतागून म्हणते की तुम्ही दोघं शांत बसा, भांडू नका. अर्जुन सायलीची मदत करतो. तो म्हणतो की दे इकडे, मी वाढतो. तेव्हा तो अस्मितासाठी प्लेटमध्ये पोहे वाढतो. त्यानंतर कल्पनाला म्हणतो की मम्मा बघ, तुझ्या फेवरेट सुनेने बनवले आहेत. सायली इतकी कौतुकाने पाहत असते त्याच्याकडे. कल्पना म्हणते की नाही मला पण असं म्हणावंसं वाटतंय की माझी इतक्या वर्षांची तपश्चर्या फळाला आली. कारण मला सतत वाटायचं की अर्जुन आणि अश्विनी घरातल्या कामाला हात लावावा, पण सायली आज ते तो अर्जुनकडून करूनच घेतलं. सर्वजण जेव्हा पोह्याचा एक एक घास खातात ना अगदी तृप्त झालेले असतात. अस्मिता म्हणते की वाह, काय पोहे झालेत. सायलीला ती फ्लाइंग किससुद्धा देते. तेव्हा अर्जुन म्हणतो की वाह, मस्त बायको, खरंच मला अजिबात जमले होते, मला सुद्धा बरं वाटतंय. तेव्हा घरातले सर्वजण पुन्हा मोठमोठ्याने हसायला लागतात. तिथे ना आता खूप आनंदी असं वातावरण निर्माण झालेलं असतं. इकडे सचिन जेव्हा विचारात हरवलेला असतो तेव्हाच साक्षी तिथे येते. सचिन थोडासा घाबरतो. साक्षी अचानक उठते आणि सचिन जाऊन जाऊन बसते. त्याच्या डोक्यावरून हात फिरवत असते. तेव्हा सचिन घाबरत विचारतो की सॅम, मूड बरा आहे ना तुझा? मूड कसा आहे तुझा? तेव्हा साक्षी विचारते की का, माझ्या मूडला काय झालं? त्यावर सचिन म्हणतो की हल्ली तुझा मूड कसा असेल सांगता येत नाही ना. तेव्हा साक्षी खिदळत विचारते की अच्छा, म्हणजे घाबरतोस ना तू मला? हां, घाबरतोस ना? तेव्हा सचिन म्हणतो की नाही. साक्षी त्याला धमकावते, घाबरावायला हवंच आहे. घाबरायला तर हवंच आहे ना सचिन. तुझं लक्ष इथे तिथे दुसऱ्या कुठल्या मुलीकडे गेलं तर, दुसरी कुठली मुलगी तुला आवडायला लागली तर. सचिनच्या खांद्यावरती हात ठेवत ती धमकावते की उगाचच मारली जाईल रे माझ्या हातून. सचिनचे आता इतकं अंग लटालटा कापायला लागतं. साक्षी तर उलट त्याची खिल्लीच उडवते. ओ माय गॉड, अरे तुझा चेहरा बघ कसा झालाय. काय सचिन, हल्ली तू लहान मुलांसारखा वागतोयस. सचिन आता थोडासा नॉर्मल होतो, कारण साक्षी मोठ्या मोठ्याने खिदळतची असते. तेव्हा सचिन विचार करतो. तो तिला विचारतो की सॅम, नाही म्हणजे तुझा मूड खूप छान आहे आज, ते एकंदरीत कळलं आहे मला. मग आपण कुठे बाहेर डिनरला जायचं आहे का? आता तो मुद्दाम खोदून खोदून माहिती काढण्याचा प्रयत्न करतो. साक्षीला खोळ्यात घेण्याचा प्रयत्न करतो. बरं मला सांग सॅम, तू त्या दिवशी मैत्रिणींसोबत पार्टीला गेली होतीस, आज कुठे जाणार आहेस का? साक्षी म्हणते की नाही. तो विचारतो की बरं सॅम, त्या दिवशी कुठे पार्टीला गेला होता तुम्ही? साक्षी सांगते की अरे ते हायवेजवळचं मोठं रेस्टॉरंट आहे ना तिथे. आता शेवटी सचिन हिम्मत करून विचारतोच, सॅम, जर तू त्या दिवशी पार्टीला गेली होतीस तर मग तुझ्या पर्समध्ये चाकू कसा? तेव्हा साक्षी खाऊकी गिळून नजरेने सचिनला बघायला लागते. इकडे अर्जुन ऑफिसला निघालेलाच असतो. सायली त्याच्या मागे मागेच येते. बरं ऐका ना, ते करमरकर आज ऑफिसला मीटिंगला येणार आहेत, ते माहिती आहे का तुम्हाला? तेव्हा अर्जुन म्हणतो की इतके दिवस मी ऑफिसमध्ये नव्हतो, तरीही तिथे काय घडलं काय नाही याच्या अपडेट्स मी घेतल्या नसतील असं वाटतंय का तुला? तेव्हा सायली म्हणते की नाही, एकंदरीत तसं नाही आहे, पण ऐका, आता त्या रमेशच्या बाबतीत पुढे काय करायचं त्याचं काही ठरवलं आहे का तुम्ही? पोलिसांच्या कस्टडीत तर तो काहीच बोलला नाही आहे.
तुम्हाला वाटतं का तो कोर्टात जाऊन सगळं खरं सांगेल? तेव्हा अर्जुन चैतन्याला कॉल करतो. अर्जुन चैतन्याला सांगतो की आज त्या रमेशची कोर्टात तारीख मिळते का ते बघ की जरा. आज तारीख मिळायलाच हवी. फोन ठेवून तो सांगतो सायलीला की आता तो रमेश जे बोलेल ते कोर्टातच बोलेल बहुतेक. आता तो थोडासा नर्वस होतो आणि सायलीला विचारतो की बरं बायको, मला तुझ्याशी काही बोलायचं होतं. तेव्हा सायली इतकी घाबरून जाते, पॅनिक होते. काय झालं? माझ्याकडून ऑफिसच्या कामात कुठली चूक झाली आहे का? अहो पण मी अ, कोर्टाच्या कुठल्याच कामात लुडबुड केलेली नाही आहे. कारण मी फक्त केसची माहिती घेत होते. काही पुरावा वगैरे मिळतो का ते बघत होते. सनद असलेल्या कुठल्याच कामात मी लुडबुड केलेली नाही आहे. आणि जे केलं ना ते चैतन्य भाऊजींच्या सल्ल्यानेच केलं होतं. किती आगाऊ आहे अर्जुन. मुद्दामच उगाचच सायलीला घाबरवून सोडलं. आता तो लवकर सांगत सुद्धा नाही काय. बिचारी उगाचच पॅनिक होऊन जाते. आणि मग तो हसत म्हणतो की मी तुझ्या हातचे खरं तर पोहे खूप मिस करतोय. सायलीला बाय म्हणून तो धावत ऑफिसला जायला निघतो. सायली इतकी हसते. पण घरात जाण्यापूर्वी तिच्या एक गोष्ट लक्षात येते. या रमेशबद्दल सुमन काकूंना माहिती असेल का काही? त्यांच्याकडून एखादा तपशील मागे वगैरे राहिला असेल तर विचारून बघते. आणि प्रेक्षकांनो, आत्ताच मोठा ट्विस्ट येणार आहे. कारण प्रिया जबरदस्त अडकणार आहे या सगळ्यात. जेव्हा सायली सुमन काकूकडे जाते तेव्हाच ती पोहे तसंच ठेवल्याचं पाहते आणि विचारते की हे काय सुमन काकू? अहो, आज मी पोहे तुम्हाला तुमच्या खोलीमध्ये आणून दिले तरीही नीट खाल्ले नाहीत. तुम्हाला आवडले नाही आहेत का? सुमन काकू सांगते की नाही सायली, असं काहीही नाही आहे. प्रतिमा दटावते की सुमन, हे बघ वेळेवरती खात जा, नाहीतर उगाचच तब्येत बिघडवून घेशील. आता आता सायली सुमन काकूला रिक्वेस्ट करते की मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे. इतक्यात प्रतिमा म्हणते की थांबा सायली, बाहेर जाण्यापूर्वी मी अस्मितासाठी काहीतरी घेऊन आले, ते तू अस्मिताला दे. तेव्हा प्रतिमाने अस्मितासाठी अँकलेट आणलेलं असतं नजर दोषचं. जेव्हा ती सायलीला दाखवते तेव्हा ती इतकी खुश होते, किती छान आहे हे. तेव्हा सुमन काकू ही हातामध्ये घेते आणि म्हणते की वहिनी, खरंच खूप छान आहे. अहो पण तुम्ही मला दाखवलंच नाहीत. इतक्यातच सुमन काकूच्या डोक्यात प्रकाश पडतो आणि तिला आठवतं सगळं की तिला बांधणारी जी होती तिच्या पायामध्ये तिनं असं अंधुकसं बघितलं होतं की एकाच पायात घातलं होतं. जेव्हा सायली विचारते की हे एकाच पायात घालायचं असतं ना? प्रतिमा आत्या म्हणते की हो. आता अचानकच सुमन काकू गप्पस्फोट करते की एकाच पायात घालायचं असतं, मग एकाच पायात पंजनसुद्धा घालतात का? सायली, तू घालतेस का असं काही एका पायामध्ये? तेव्हा सायली म्हणते की नाही. आठवून बघा सुमन काकू, नक्की कुठे पाहिलं होतं तुम्ही? आता ती थोडा मेंदूला आपल्या ताण देते आणि मग सुमन काकूला पुढे जाऊन आठवतं. हो आठवलं. अगं ह्यांनी जेव्हा मला बांधून ठेवलं होतं ना, तेव्हा मी ग्लानीत होते. तेव्हाच मला आठवतं एक मुलगी मला बांधत होती आणि तिच्या पायामध्ये एकाच पायात असं पंजन होतं. सायलीला धक्काच बसतो. आता मात्र सायलीच्या मनातच प्रश्नांचा गोंधळ निर्माण होतो. पण तिला एका गोष्टीचा संशय वाढतो की असं एकच पंजर एका पायात प्रियाच घालते फक्त. आणि किती वेळा तरी नागराज रात्री अपरात्री प्रियाला फोन करून बोलतो, हे तर मी कित्येक वेळा पाहिले. म्हणजे सुमन काकूच्या अपहरणाशी प्रियाचा काही संबंध असेल का? सायली धागेदोरे जुळवण्याचा प्रयत्न करते. प्रतिमा आत्या विचारते की सायली, कसला विचार करतेस? सायली सांगते की काही नाही. पण सायली आता मनातच ठरवते की प्रियावरती बारीक नजर ठेवावी लागेल आणि सगळ्यात आधी ही बातमी यांच्या कानावरती घालावी लागेल. इकडे साक्षी सचिनला थापा मारण्याचा प्रयत्न करते. अरे नाही, माझ्या पर्समध्ये नाही आहे चाकू. तेव्हा सचिन ठणकावून सांगतो की सॅम, मी तुझ्या पर्समध्ये चाकू बघितलाय. साक्षी त्याला मूर्खात काढण्याचा प्रयत्न करते की अच्छा अच्छा ओके, माझ्या लक्षात आलं. अरे म्हणजे हल्ली मुली काही सेफ नाही आहेत ना, तर स्वतःच्या सेल्फ डिफेन्ससाठी तसं काहीसं ठेवावं लागतं पर्समध्ये. सचिन तिच्या थापांना बळी पडत नाही. उलट तो सांगतो की सॅम, असं काहीही नाही आहे. पनवेल इज अ सेफ सिटी. इथे असं काहीही घडत नाही. साक्षी पुन्हा खोटंच बोलते. अरे तो चाकू माझ्या मैत्रिणींचा होता.
बरं ठीक आहे, मी तिला परत देऊन टाकते. सचिनला खूप सारे प्रश्नाची उत्तरं हवी असतात, पण साक्षी ते टाळाटाळ करते. ती म्हणते की बरं चल, आपल्यासाठी काय ऑर्डर करू, मला खूप भूक लागली आहे. तो बोलण्याचा प्रयत्न करतो, पण ही मुद्दाम पाठ फिरवते. सचिन, आपल्यासाठी मी चायनीज ऑर्डर करू का? तेव्हा सचिन तिच्याकडे येऊन तिला पुन्हा एकदा ताकीद देतो की सॅम प्लीज, तो चाकू तू खरंच मैत्रिणीला परत करणार आहेस का? मला असं कोणतंही हत्यार आपल्या घरात नको आहे. पण ही साक्षी इतकी पिसाळली, मनातच ते विचार करते की ज्या दिवशी तुझ्या बायकोचा शेवट करेल ना सचिन, त्या दिवशी हा चाकू मी परत देईन. साक्षी म्हणते की ठीक आहे, मी परत करेन. ती तेथून निघून जाते. आता सचिन जेव्हा स्वतःचा फोन चेक करतो तर अस्मिताचे खूप सारे मिस कॉल्स आलेले असतात. तो विचारात पडतो, इतके फोन का केले असतील तिने? अर्जुन ऑफिसमध्ये कामांचा तपशील चेक करत असतो. तेव्हा चैतन्य त्याच्याकडे एकटक बघून हसायला लागतो. अर्जुन विचारतो की काय झाले? तेव्हा चैतन्य त्याची थट्टा करतो, खरं तर अर्जुन, मी हा विचार करत होतो की तुझ्यावरती काळा कोट चांगला दिसतो की ॲप्रन? अर्जुन मुद्दाम विचारतो की मग काय वाटतं तुला? चैतन्य म्हणतो की खरं सांगू अर्जुन, तुझ्यावरती ना ॲप्रनच छान दिसतं आणि सायली वहिनी वकील म्हणून शोभून दिसते. इतक्यात सायलीच पाठीमागून येते. सायलीला प्रियाबद्दल अर्जुनला सावध करायचं असतं म्हणून आलेली असते. पण चैतन्य तिचं इतकं कौतुक करतो. तुला माहिती आहे अर्जुन, काय धडाधड इतकी फास्ट कामं करायची ना ती. अर्जुन मुद्दाम म्हणतो की ठीक आहे मग चैतन्य, तू रेजिग्नेशन लेटर दे, मी लगेच साईन करतो. चैतन्य म्हणतो की बरंच होईल मग. मग मी ना तुझ्या इथली नोकरी सोडतो आणि मी आणि सायली वहिनी मिळून एक नवीन फर्म चालू करतो. तुला माहिती आहे का, तिच्या फर्ममध्ये कसली भरभराट होईल माझी. पाठीमागून आलेली सायली म्हणते की पुरे चैतन्य भाऊजी, कौतुक पुरे आता. चैतन्य म्हणतो की यार अर्जुन, मला तिचे आवाजसुद्धा काने पडतायत रे. अर्जुन म्हणतो की हो, आणि तो खुणावतो. चैतन्याला कळत नाही, पुन्हा खुणावतो. जेव्हा चैतन्य मागे वळून बघतो, डचकतोच. ओ सायली वहिनी, तू इथे? अच्छा, म्हणजे तुम्ही दोघं मिळून मला बळीचा बकरा बनवत होतात तर. अर्जुन विचारतो की चैतन्य, बरं आता फर्म सोडून जाण्याचा विचार तुझ्या डोक्यातून गेला असेल, कामाबद्दल बोलूयात. बस सायली. दोघे आता खुर्चीवरती बसतात तेव्हा अर्जुन विचारतो की सायली, आज फोन नाही काय नाही, डिरेक्ट तू ऑफिसमध्ये कशी काय आलीस? तेव्हा सायली सांगते की कामच तसं महत्त्वाचं होतं. मी, सुमन काकू, प्रतिमा आत्या, आम्ही तिघी जेव्हा बोलत होतो ना, प्रतिमा आत्याने अस्मिताताईसाठी एक पैंजण आणलं होतं. तेव्हा सुमन काकू म्हणत होत्या की त्या जेव्हा काळोख्या खोलीत होत्या ना, तेव्हा त्यांना एका मुलीने बांधलं होतं आणि त्या मुलीच्या पायात सेम असंच पैंजण होतं. अर्जुन म्हणतो की यू मीन किडनॅपिंगच्या वेळेस? सायली सांगते की हो, पण ट्विस्ट हा आहे की प्रिया पण गेले काही दिवस झालं स्वतःच्या एका पायात असंच पैंजण घालते. चैतन्य धक्क्याने विचारतो की काय? म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की सुमन काकूच्या किडनॅपिंगशी तन्वीचा संबंध असू शकतो? अर्जुन म्हणतो की हा खूप महत्त्वाचा क्लू मिळाला आहे आपल्याला, पण पुरेसा नाही आहे. आपण आधी एक काम करूयात, प्रियावरती गुपचूप नजर ठेवूयात, पुरावे गोळा करूयात. तेव्हा सायली सांगते की हो, तिला गाफील ठेवूयात आणि अचानक तिला जाब विचारूयात. सायली अर्जुनला सांगते की माझं फक्त इतकंच काम होतं, मी निघते आता. अर्जुन म्हणतो की मीही निघतोय. ॲक्च्युली मला महिपतला भेटायला जायचं आहे. रमेशची आज कोर्टात हिअरिंग आहे ना, मग त्या संदर्भात काही माहिती गोळा करायची आहे. तेव्हा आपण एकत्रच जाऊयात. चैतन्य म्हणतो की ठीक आहे, मग तुम्ही दोघं एक काम करा, तुम्ही दोघं पोलीस स्टेशनला जा आणि तिथून मला डायरेक्ट कोर्टातच भेटा. आता यांचं सगळं प्लॅनिंग तयार असतं. इकडे अस्मिता मात्र इतकी अस्वस्थ होते, सचिन माझे फोन का घेत नाही आहे? चूक तर त्याने केली आहे ना, मग शिक्षा मला का देतोय तो? जे काही झालं त्यानंतर एकदा तरी माणुसकी म्हणून त्याने मला फोन करायला हवा होता ना. अचानक तिचे डोळे पाण्याने डबडबतात आणि तिला आनंदाचीच बातमी मिळते, कारण सचिन समोरून फोन करतो तिला. अस्मिता जेव्हा फोन रिसीव करते तेव्हाच सचिन तिला म्हणतो की सॉरी अस्मी, कशी आहेस तू? अगं, तुझ्यावरती झालेल्या हल्ल्यापासून मला चैनच पडत नाही आहे गं. आता साक्षी चोरून त्यांचं बोलणं ऐकतच असते. आता सचिनला
सत्य जाणून घ्यायचं असतं. गोष्टी तो जुळवण्याचा प्रयत्न करतो. अस्मिताला विचारतो की पण नक्की तुझ्यासोबत काय घडलं होतं? अस्मिता म्हणते की त्या दिवशी सांगितलं ना मी तुला. तेव्हा सचिन तिला विचारतो की तुझ्यावरती हल्ला करणारी एक बाईच होती असं सायली वहिनी म्हणाली ना? नक्की काय झालं होतं त्या रात्री? तेव्हा अस्मिता सांगते की तिने आधी उशीने माझं तोंड दाबलं. त्यानंतर अस्मिताने जोर लावून तिला ढकललं, आरडाओरडा केला. तेव्हा ती सायलीच्या तावडीत सापडली. पण अर्जुन सायलीने तिला जरी थांबवण्याचा प्रयत्न केला तरी ती त्यांच्या तावडीतून निसटली. आत्ता कुठे जाऊन सचिनच्या डोक्यात ट्यूब पेटते. अरे ही तर तीच रात्र आहे जेव्हा सॅम पार्टीचं कारण देऊन घरातून बाहेर पडली होती. म्हणजे सॅमनेच तर अस्मितावर हल्ला केला नसेल ना? आता त्याचं काळीच धडधड करायला लागतं. सचिन अजूनही त्याच धक्क्यात असतो. अस्मिताच्या आवाजाने तो कुठे भानावर येतो. सचिन अस्मिताला रिक्वेस्ट करतो की आपण नंतर बोलूयात. अस्मी, आपण भेटूयात का? तू भेटशील का मला? तेव्हा अस्मिता उलट खुश होते. ती म्हणते की हो भेटूयात. सचिन आणखीनच खुश होतो. पण ते सगळं साक्षीच्या मस्तकात बसतं. सचिन मनातच विचार करतो की नक्कीच अस्मीवर हल्ला करणारी सॅमच असेल ना? म्हणजे आता वरवरचं कितीही चांगुलपणाने वागत असली तरीही तिच्यातली साक्षी शिकरे कशी लपेल म्हणा? आता तिला डिवचून चालणार नाही. हे प्रकरण खूप शांततेने हाताळावं लागेल आणि तिच्याकडून माहिती काढून घ्यावी लागेल. इकडे महिपतला हवालदार अर्जुन सायलीच्या समोर आणून बसवतात. आता महिपत येतो आणि अगदी थाटात बसतो. तो विचारतो की आज पोलीस स्टेशनात काय पूजा बिजा आहे काय? नाही म्हणजे तुम्ही एकदम जोडीने आलात. अर्जुन म्हणतो की जोडीने तुलाच भेटायला आलो आहेत महिपत. तुझ्याकडून माहिती काढायला आलो आहे महिपत. महिपत वैतागत विचारतो की ओ सायली वहिनी सांगा ना हो तुमच्या नवऱ्याला. अहो त्याने कितीदाही मला प्रश्न विचारले तरी मी काय उत्तर देणार आहे का? त्याच्याकडे किती सारी भरपूर काम आहेत. कशाला उगाच माझ्या टायमाची खोटी करतो. उगाच इथं येतो आणि माझ्या उरावर बसतो. अर्जुन दात ओठ खात म्हणतो की सुंब चालला तरी पीळ काही जात नाही. नागराजच्या विरोधात आम्हाला खूप मोठा पुरावा मिळालाय. रमेश साईट मॅनेजर 22 वर्षापूर्वी अपघातासाठी त्यानेच तुम्हाला ट्रक पुरवला होता ना? महिपत तर असं दिखाऊपणा करतो की जसं तो त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व नाहीच आहे. रमेशचं काय आहे? तो कधीही तुझ्या विरोधात तोंड उघडेल. त्यामुळे बघ महिपत, सांगता येत असेल तर आत्ताच सगळं सांगून टाक. सायलीसुद्धा आता महिपतला जाब विचारते की तू कोणाला वाचवण्याचा प्रयत्न करतोयस महिपत? कारण जिच्यावरती तुझा जीव होता, तुझी ती एकुलती एक मुलगी, ती तर केव्हाच गेली. आणि 22 वर्षापूर्वी अपघाताचं जर प्रकरण बघितलं तर तिचा तर त्याच्याशी काही संबंधच नसेल. कारण ती खूप लहान होती अरे तेव्हा. संबंध थेट येतो तो तुझा. आणि आम्हाला माहिती आहे तू ज्या व्यक्तीला वाचवण्याचा प्रयत्न करतोयस तो नागराजच आहे. आणि प्रेक्षकांनो भाग इथेच संपतोय. पण पुढे खूप मोठा ट्विस्ट आला आहे. आता ठरलं तर मग मालिका म्हटलं की सगळ्या अनपेक्षित गोष्टी अचानकच घडतात नाही का? आता अर्जुन भर कोर्टात रमेशला प्रश्न विचारतो की त्या अपघातासाठी जो ट्रक पुरवला होता तो तुम्हीच पुरवला होतात ना? तो तुमचाच होता ना? रमेशही होकार देतो. मला सांगा की तो ट्रक तुम्ही नक्की दिला कोणाला होता? रमेश धडधडीत नाव घेतो नागराज किल्लेदारांना. आता नागोबाला जेव्हा पोलिस घेऊन जात असतात तर चौताळतो की या दोघांवर. कसलाच सूड उगवताय रे तुम्ही दोघं माझ्यावरती हा? कसलाच सूड उगवताय? सायली सडेतोड उत्तर देते, आम्ही कोणताही सूड उगवत नाही आहेत नागराज. तू तुझ्या कर्मानेच मरतोय आता. पण आता प्रश्न एक उरतोच ना प्रेक्षकांनो की अर्जुनने ते रमेशला बोलतं कसं काय केलं? नाही म्हणजे इतका पोलिसांचा मार खाऊन तोंड न उघडणारा माणूस अचानक पोपटासारखं बोलाय कसा लागला? आता दाखवतील उद्याच्या भागात. बघणं मनोरंजकच ठरेल. त्यासाठी सबस्क्राईब जरूर करून ठेवा.